नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर स्मिता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळ्यामधले बेस्ट फॅट कटर ड्रिंक्स कुठले आहेत ते पाहणार आहोत. उन्हाचा तडाखा वाढत आहे आणि अशा वेळेला आपल्याला आपल्या डाएटमध्ये सुद्धा थोडे चेंजेस करणं खूप गरजेचं आहे. उन्हाळा हा वजन कमी करण्यासाठी एक बेस्ट असा ऋतू आहे, कारण या दिवसांमध्ये आपल्याला भरपूर घाम येत असतो, खूप तहान लागत असते. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवसांमध्ये आपल्याला तेलकट, तुपकट, मसालेदार असे पदार्थ खाण्याची नव्हे बघण्याची सुद्धा इच्छा होत नाही. या सगळ्या गोष्टी आपल्या वेट लॉससाठी खूप पूरक अशा आहेत आणि याचा आपल्याला आपल्या फिटनेसमध्ये खूप छान वापर करून घेता येईल. उन्हाळ्यामध्ये खूप जास्त घाम येतो आणि या घामाबरोबरच आपल्या शरीरातले इलेक्ट्रोलाइट्स सुद्धा बाहेर टाकले जात असतात. त्यामुळंच आपल्या शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि आपल्या शरीराला पुरेसं न्यूट्रिशन सुद्धा त्यातून मिळालं पाहिजे, या दोनही गोष्टी समोर ठेवून हे जे रिफ्रेशिंग असे ड्रिंक्स आहेत ते दिवसभर आपल्याला घेत राहणं हे खूप गरजेचं आहे आणि आरोग्यपूर्ण आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आज आपण पाहणार आहोत त्या अगदी सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत. सो जर तुम्ही तुमच्या वेट लॉस जर्नीवर असाल, तुमचा फिटनेस मेंटेन करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप हेल्पफुल होणार आहे. सो नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सगळ्यात आधी आपण समजून घेऊया की हे जे ड्रिंक्स आहेत त्याचे आपल्या शरीराला होणारे फायदे कुठले कुठले आहेत. नंबर 1 म्हणजे तुम्ही रेग्युलरली हे ड्रिंक्स घेतल्यामुळं शरीरामधलं फॅट कमी व्हायला मदत होणार आहे. नंबर 2 म्हणजे ते अतिशय लो कॅलरी आहेत. नंबर 3 म्हणजे या ड्रिंक्समुळं तुम्हाला दिवसभर ॲक्टिव्ह आणि रिफ्रेशिंग वाटत राहील. नंबर 4 म्हणजे शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी मदत होत राहील, म्हणजे आपल्या शरीरामधले जे नको असलेल्या गोष्टी आहेत त्या शरीराला बाहेर टाकण्यासाठी मदत करणारे असे हे ड्रिंक्स आहेत. नंबर 5 म्हणजे हे ड्रिंक्स आपलं मेटाबॉलिझम स्पीडअप करणारे आहेत. नंबर 6 म्हणजे पचनाला मदत करणारे आहेत. नंबर 7 म्हणजे आपल्या त्वचेचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी सुद्धा आपल्याला त्यांची खूप छान मदत होते. सो चला तर पाहूयात आपण हे सगळे ड्रिंक्स कुठले कुठले आहेत, त्याच्यामध्ये कुठले कुठले इन्ग्रेडियंट्स आपल्याला घ्यायचे आहेत आणि कशा प्रकारे ते प्रिपेअर करायचे आहेत. सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला. नंबर 1 म्हणजे पपया लेमन ज्यूस. पपई जे आहे ते अतिशय पौष्टिक असं फळ आहे. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी ने रिच आहे. भरपूर अँटीऑक्सिडंट्स आहेत त्याच्यामध्ये, भरपूर फायबर्स आहेत, भरपूर फायटोकेमिकल्स आहेत त्यामध्ये आणि अतिशय लो कॅलरी असं हे फ्रूट आहे. हा जो ज्यूस आहे तो बनवायला सुद्धा अतिशय सोपा आहे. पपईच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत आणि त्या छान प्रकारे ब्लेंड करून घ्यायच्या आहेत. ब्लेंड करताना तुम्ही त्यामध्ये गरजेनुसार पाण्याचा वापर करू शकता. पपईच्या फोडी व्यवस्थित ब्लेंड झाल्यानंतर आपल्याला या सगळ्या गोष्टी एका ग्लासमध्ये पोर करायच्या आहेत. ग्लासमध्ये अर्ध लिंबू तुम्ही त्यामध्ये पिळू शकता. यामध्ये थोडासा आईस किंवा गार पाणी सुद्धा तुम्हाला ॲड करता येईल. उन्हाळ्यामध्ये कूलिंग इफेक्ट देणारं असं हे ड्रिंक आहे आणि त्याचबरोबर तितकंच पौष्टिकही आहे. नंबर 2 म्हणजे कुकुंबर आणि ग्रेप्स याची आपल्याला छान स्मूदी बनवायची आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर यामध्ये तुम्ही थोडासा फ्रेश कोरिअँडर आणि थोडेसे मिंट लिव्स म्हणजे पुदिन्याची पानं ॲड करू शकता. भरपूर व्हिटॅमिन्स, मिनरल्स आहेत त्याच्यामध्ये आणि खूप पौष्टिक असं हे ड्रिंक आहे. हे ड्रिंक घेताना तुम्ही त्यामध्ये थोडासा बर्फसुद्धा ॲड करू शकता किंवा थोडं गार पाणी ॲड करून तुम्हाला ते घ्यायचं आहे. खूप जास्त प्रमाणात जरी तुम्ही नाही घेतलं, अगदी अर्धा कप इतका सुद्धा हा ज्यूस खूप पौष्टिक असा आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंडावा देणारा आहे. नंबर 3 म्हणजे कोकोनट वॉटर, शहाळ्याचं पाणी, फुल ऑफ न्यूट्रिशन आणि लो कॅलरी ड्रिंक. त्याचबरोबर नॅचरल फूड आहे आणि भरपूर पोटॅशियम आहे त्याच्यामध्ये. खूपच हायड्रेटिंग असणारं हे ड्रिंक आपल्या शरीराला इतरही अनेक हेल्थ बेनिफिट्स मिळवून देतं. आपण कोकोनट वॉटर तसंचही घेऊ शकतो, पण एका वेगळ्या प्रकारे अजून हेल्दीली कसं प्रिपेअर त्याला करता येईल ते आता आपण पाहूया. हे ड्रिंक बनवण्यासाठी आपल्याला नारळाचं पाणी एका ग्लासमध्ये काढून घ्यायचं आहे.
त्यामध्ये त्याच्या आतली थोडीशी मलई सुद्धा आपल्याला ॲड करायची आहे. आपण हे वेट लॉस ड्रिंक तयार करत आहोत, त्यामुळं मलई अगदी चवीपुरती आणि थोडीशीच घ्यायची आहे. भरपूर जितकी आहे तितकी मलई जर तुम्ही त्यामध्ये ॲड केलीत तर त्याला फॅट कटर ड्रिंक आपण म्हणू शकणार नाही. त्यामुळे अगदी थोडीशी मलई आपल्याला त्यामध्ये ॲड करायची आहे. यामध्ये आपल्याला स्ट्रॉबेरी, द्राक्ष, किवी, डाळिंब किंवा ऑरेंजेस याचे स्लाइसेस किंवा याचे छोटे छोटे तुकडे ॲड करायचे आहेत. आणि हे सगळं जे ड्रिंक आहे ते चिल करून आपल्याला घ्यायचं आहे किंवा त्यामध्ये थोडेसे आईस क्यूब्स टाकून तुम्ही ते घेऊ शकता. अतिशय टेस्टी आणि हेल्दी म्हणजे फुल ऑफ न्यूट्रिशन आणि त्याचबरोबर नॅचरली कूलिंग इफेक्ट देणारं असं हे ड्रिंक आहे. नंबर 4 चौथा पदार्थ म्हणजे ताक, बटर मिल्क. अतिशय हेल्दी आणि उन्हाळ्यामध्ये प्रत्येकाने रेग्युलरली घेतलाच पाहिजे असा हा पदार्थ आहे, असं हे ड्रिंक आहे. त्याच्यामध्ये भरपूर प्रोबायोटिक्स असतात, त्यामुळं आपल्या गट्ससाठी म्हणजे आपल्या आतड्यांच्या हेल्थसाठी ते खूप खूप हेल्पफुल आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे, व्हिटॅमिन B12 आहे. ज्या लोकांना उन्हाळ्यामध्ये पित्ताचा त्रास होतो किंवा उन्हाळ्यामध्ये डोकेदुखीचा त्रास होतो, डिहायड्रेशन, हेडेक्स होतात, अशा लोकांनी आवर्जून दिवसभरातून 2 ते 3 वेळेला तरी पातळसर ताक आपल्या डाएटमध्ये घ्यायला हवं. ताक आपल्याला तसंचही घेता येतं किंवा त्यामध्ये अजून काही पदार्थ ॲड करून आपल्याला मसाले ताकसुद्धा बनवता येतं. कोथिंबीर, आलं, पुदिना किंवा रोस्टेड जिरा पावडर, हिंग, काळं मीठ या सगळ्या गोष्टी ताकाचा मूळचा फ्लेवर अजून एन्हान्स करणाऱ्या आहेत, अजून वाढवणाऱ्या आहेत. उन्हाळ्यामध्ये ताक घेणं म्हणजे आपल्या डाएटमधलं एक सुपर्ब ॲडिशन आहे. नंबर 5 पाचवं फॅट बर्निंग ड्रिंक म्हणजे ॲपल सिनेमन डिटॉक्स वॉटर ज्याला आपण म्हणू शकतो. एका जारमध्ये थोडंसं पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सफरचंदाच्या फोडी कट करून घालायच्या आहेत. त्यामध्ये दालचिनीचे काही तुकडे सुद्धा आपल्याला ॲड करायचे आहेत. तुम्हाला जर दालचिनीची पावडर वापरायची असेल तर ती सुद्धा तुम्ही वापरू शकता. 3-4 तास हे मिश्रण आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर मग तुम्ही ते पिण्यासाठी घेऊ शकता. ॲपल्स, सिनेमन आणि वॉटर या तीनही गोष्टी म्हणजे एक ग्रेट फॅट बर्निंग कॉम्बिनेशन आहे. आता या ॲपल सिनेमन वॉटरची फॅट बर्निंग प्रॉपर्टी जी आहे ती अजून एन्हान्स होण्यासाठी आणखी एक गोष्ट आपण इथे करू शकतो आणि ती म्हणजे या ड्रिंकमध्ये आपल्याला थोडंसं ॲपल सिडर व्हिनेगर ॲड करता येईल. ॲपल सिडर व्हिनेगर हे आपल्याला फॅट बर्निंगमध्ये मदत करणार आहे. ते कशा प्रकारे आपल्याला मदत करतं, ॲपल सिडर व्हिनेगर बनतं कसं, फॅट बर्निंगमध्ये त्याचा काय रोल आहे, विकत घेताना सुद्धा आपण कुठल्या प्रकारचं ॲपल सिडर व्हिनेगर विकत घेतलं पाहिजे, कशा प्रकारे ते घेतलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये अगदी सायंटिफिक वेमध्ये समजून घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर त्या व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्हाला जर सायंटिफिक माहिती त्याची हवी असेल तर नक्की तो व्हिडिओ तुम्ही पहा. नंबर 6 म्हणजे फ्रूट इन्फ्युज्ड वॉटर. यामध्ये आपल्याला एका जारमध्ये थोडं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये ग्रेप फ्रूट्स म्हणजे द्राक्ष आणि स्ट्रॉबेरीच्या काही स्लाइसेस त्यामध्ये कट करून आपल्याला टाकायचे आहेत. रात्रभर हे पाणी आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही या पाण्याचा पिण्यासाठी वापर करू शकता. ग्रेप्स जे आहेत आणि स्ट्रॉबेरी जे आहे ते व्हिटॅमिन C ने रिच आहे, त्यामुळंच आपली प्रतिकारक क्षमता वाढवणारं असं हे ड्रिंक आहे आणि व्हिटॅमिन C ने रिच असल्यामुळं आपल्या स्किनसाठी सुद्धा ते खूपच उपयुक्त आहे. भरपूर अँटीऑक्सिडंट्स आहेत त्यामध्ये, त्यामुळं हे फ्रूट इन्फ्युज्ड वॉटरसुद्धा आपल्याला आपल्या फॅट बर्निंगमध्ये खूप मदत करणारं असं एक रिफ्रेशिंग ड्रिंक आहे. नंबर 7 आताचं हे ड्रिंक बनवण्यासाठी आपल्याला काकडीचा वापर करून घ्यायचा आहे. काकडी उन्हाळ्यामध्ये अगदी मुबलक प्रमाणामध्ये आपल्याला मिळते. पाण्याचं प्रमाण मुळातच काकडीमध्ये खूप जास्त आहे. व्हिटॅमिन B आहे, पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे आणि खूप कमी कॅलरीज आहेत. आपलं ॲपेटाईट कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम काकडी करत असते. काकडी खूप वेळ आपल्याला फुलर ठेवण्याचं काम करते, भूक कंट्रोल करायला मदत करते. त्याचबरोबर त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं आपल्या शरीराचं डिटॉक्सिफिकेशनची जी प्रोसेस आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला काकडीची खूप छान मदत होते. आता हे ड्रिंक बनवण्यासाठी आपल्याला एका जारमध्ये पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये काकडीचे काप आपल्याला ॲड करायचे आहेत आणि रात्रभर ते सोक करून ठेवायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी दिवसभर आपण हे पाणी पिण्यासाठी वापरायचं आहे. खूपच इझिएस्ट, सिम्पलेस्ट आणि तरी सुद्धा न्यूट्रिशियस असणारं असं हे ड्रिंक आहे. आता पाहूयात नंबर 8.
8व्या नंबरचं हे जे फॅट कटर ड्रिंक आहे ते बनवताना आपल्याला लिंबूचा वापर करायचा आहे आणि त्याचबरोबर सब्जा बीचा वापर करायचा आहे. लिंबू खूप पौष्टिक आहेत, मल्टिपल हेल्थ बेनिफिट्स आहेत त्याचे. व्हिटॅमिन सी ने रिच आहेत लिंबू. त्याचबरोबर त्यामध्ये अदर इसेन्शियल न्यूट्रियंट्ससुद्धा खूप चांगल्या प्रमाणात आहेत. आपल्या त्वचेला तजेला देण्याचं काम करतात, आपल्या त्वचेला रिफ्रेश करण्याचं काम करतात. त्याचबरोबर आपल्याला वेट लॉसमध्ये सुद्धा त्याची खूप छान मदत होते. उन्हाळ्यामध्ये लिंबूचा वापर अगदी एक्सटेन्सिव्हली केला जातो आणि करायला सुद्धा हवा. आपल्याला हे ड्रिंक बनवताना एका जारमध्ये पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये लिंबूचे काप करून आपल्याला ॲड करायचे आहेत. त्याच पाण्यामध्ये थोडंसं सब्जा बी सुद्धा आपल्याला ॲड करायचं आहे. हे पाणी रात्रभर आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी पिण्यासाठी आपल्याला या पाण्याचा वापर करायचा आहे. जर तुम्हाला पुदिन्याचा फ्लेवर आवडत असेल तर थोडेसे मिंट लिव्स सुद्धा तुम्ही रफली चॉप करून त्यामध्ये ॲड करू शकता. दिवसभर आपल्याला हे पाणी पिता येईल. पुदिन्यामुळे डायजेस्टिव्ह इश्यूज सुद्धा सॉल्व्ह व्हायला मदत होते. अतिशय कूलिंग आणि हायड्रेटिंग इफेक्ट देणारं असं हे ड्रिंक आहे. आता पाहूयात नंबर 9, लास्ट बट नॉट द लिस्ट, आणि ते म्हणजे पाणी. पाणी हे एक उत्तम फॅट बर्नर आहे. पाण्याचा वापर आपण तहान भागवण्यासाठी करतोच, पण आपल्या शरीराची जी फॅट बर्निंग प्रोसेस आहे ती स्पीडअप करण्याचं काम सुद्धा पाणी करत असतं. आपलं मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह करण्याचं काम सुद्धा करत असतं. पाणी हे ॲक्च्युअल 0 कॅलरी फूड आहे. काही संशोधनांमधून असं दिसून आलेलं आहे की जे लोक भरपूर पाणी पितात त्यांचं रेस्टिंग एनर्जी एक्सपेंडिचर जे आहे ते नेहमीपेक्षा जास्त असतं. आपल्या बॉडी फ्लुइड्सचा बॅलन्स मेंटेन करण्यासाठी, आपल्या शरीरातले टॉक्झिन्स बाहेर फ्लश आउट करण्यासाठी, आपल्या शरीराचा मेटाबॉलिझम स्पीडअप करण्यासाठी पाण्याचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये योग्य असणं खूप गरजेचं आहे. आपल्या ओव्हरऑल हेल्थसाठी सुद्धा भरपूर पाणी पिणं आपल्याला खूप खूप गरजेचं आहे. सो आज जे आपण फॅट कटिंग ड्रिंक्स पाहिले त्यांचा नक्की तुमच्या आहारामध्ये समावेश करा. तुम्हाला त्याचे कसे बेनिफिट्स मिळाले हे सुद्धा मला खाली कमेंट करून कळवा. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल. यासारख्याच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते. ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते. त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.